नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सातिवली वसई पूर्व येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी. सारनाथ बौद्ध विहार सातिवली वसई पूर्व येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा सातिवली तालुका वसई जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात आयुष्यमान प्रफुल्ल सुपे गुरुजी पालघर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा व आयुष्यमान संतोष जाधव गुरुजी बौद्धाचार्य यांनी पंचशील घेऊन केली. कार्यक्रमास सातिवली गावातील बौद्ध बांधव, भगिनी, मान्यवर व इतर समाजाचे मान्यवर उपस्थित होते. आयुष्यमान चिंतामण बाबू जाधव सामाजिक कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन करताना प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोकासारखा दुसरा राजा या जगात झाला नाही. भारताचे राष्ट्रीय चिन्ह, सैनिकांना मिळणारे पदक, अशोक चक्र हे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या नावाने आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या जीवनावर माहिती सांगताना सम्राट अशोक राजाने जगाला युद्ध नको बुद्ध हवा हे पटवून सांगितले. जाधव यांनी मे 2026 पासून देशाच्या जनगणनेत काम सुरू होणार आहे. तरी बौद्धांनी जात या रकान्यात काय सांगावे व धर्म या रकान्यात काय लिहिण्यास सांगावे याबाबत सुपे गुरुजींना मार्गदर्शन करण्याबाबत विनंती केली. आयुष्यमान विनोद भालचंद्र गायकवाड अध्यक्ष बसपा यांनी महिलांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात अटकू नये व अंधश्रद्धेचे दुष्परिणाम सध्या आपल्या महाराष्ट्रात भोंदूबाबा भोळ्या बाबड्या महिलांना कसे फसवतात यांची विस्तृत माहिती सांगितली. आयुष्यमान कल्याणी सुशांत जाधव अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सातिवली शाखा यांनी सम्राट अशोक राजाबद्दल विस्तृत माहिती दिली व महिलांनी संघटित होऊन प्रत्येक कार्यक्रमास हजर राहावे व बौद्ध धर्माचे आचरण करून धम्माचा प्रचार व प्रसार करावा. आयुष्यमान आशा चिंतामण जाधव जिल्हा परिषद शिक्षिका यांनी आपल्या भाषणात चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती देशभर साजरी झाली पाहिजे, पण तसे होत नाही. त्यांची जयंती फक्त या देशाच्या बिहार राज्यातच मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते याची खंत व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाल्या, या आपल्या भारत देशात 7-12 चक्रवर्ती सम्राट अशोक राजांच्या नावे आहे. शेवटी आयुष्यमान प्रफुल्ल तुपे गुरुजी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सम्राट अशोक राजांबद्दल माहिती सांगताना कलिंग युद्धामध्ये जी मनुष्य हानी, प्राण्यांची हानी, रक्तपात या सर्व घटनेवर प्रकाश टाकला आणि त्यानंतर राजानं कशा प्रकारे पश्चाताप झाला आणि शस्त्र त्याग करून बुद्ध धम्माचा स्वीकार केला व जगाला युद्ध नको बुद्ध हवा हे जगाला पटवून दिले व आपल्या मुलाला व मुलीला बौद्ध धर्माचा प्रचारास पाठविले याबाबत सविस्तर माहिती सांगितली. आयुष्यमान तुपे गुरुजींनी येणाऱ्या जनगणनेत आपली माहिती सांगताना बौद्धांनी जात या रकान्यात मूळ जात सांगावी व धर्म या रकान्यात बौद्ध असे लिहिण्यास सांगितले. या कार्यक्रमात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडून भारतीय बौद्ध महासभा शाखा सातिवली तालुका वसई जिल्हा पालघर मान्यता देऊन कार्यकारिणीस मान्यता देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान सुशांत रघुनाथ जाधव, सेक्रेटरी सारनाथ बौद्ध संस्कार ट्रस्ट सातिवली, इतर सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. शेवटी संतोष जाधव यांनी मान्यवरांचे व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चिंतामण जाधव वसई. वृत्त संकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.